गुड मॉर्निंग फ्रेंड्स। पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लास 12 मधील सर्वात लास्ट टॉपिक म्हणजे आता आपण क्लास 12 बायो मधील सर्वात लास्ट टॉपिक आज आपण इकोसिस्टम पाहणार आहोत। याच्यानंतर एक टॉपिक राहिलेला आपण बायोडायव्हर्सिटी, तो सुद्धा पाहणार आहोत। पहा मित्रांनो, ही वन साइड सिरीज जी चालू केलेली आहे त्यामध्ये आज आपण पूर्ण टॉपिक एकाच युनिट मध्ये म्हणजे एकाच व्हिडिओ मध्ये पूर्णपणे या टॉपिकचं डिस्कशन करणार आहोत। तर पहा मित्रांनो, या टॉपिकचं डिस्कशन करत असताना सर्वात महत्त्वाचं या टॉपिक बद्दल इंट्रोडक्शन। तर पहा मित्रांनो, हा इकोसिस्टम नावाचा टॉपिक जो आहे हा इकोलॉजी म्हणजे इकोलॉजी युनिट मध्ये येतो। त्याच्यामध्ये इकोसिस्टम मधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या नीट 2026 मध्ये जे प्रिपरेशन करत आहोत म्हणजे नीट 26 साठी जे स्टडी करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी जर आपण PYQ मध्ये पास्ट इयर क्वेश्चन जर पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला दरवर्षी टॉपिक लहान आहे, NCERT रीडिंग सुद्धा महत्त्वाची आहे। याच्यामध्ये दरवर्षी 2 प्रश्न विचारले जातात आणि नेक्स्ट इयर क्वेश्चन मध्ये सुद्धा याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन विचारण्याची संभावना आहे। तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिले इकोसिस्टम बद्दल तर अतिशय कन्सेप्च्युअल म्हणजे अतिशय सिंपल टॉपिक आहे। याच्यामध्ये आपल्याला जर कन्सेप्ट क्लिअर असेल मित्रांनो, याच्यामध्ये 8 मार्क म्हणजे 2 क्वेश्चन अतिशय आपल्याला सिंपल परीक्षेमध्ये सिंपल टाइप मध्ये आपल्याला पाहायला मिळते। जर आपण ही वन साइड सिरीज म्हणजे हा व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्याला 8 मार्क म्हणजे 2 क्वेश्चन या इकोसिस्टमवर कुठलाही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होईल। तर पहा मित्रांनो, इकोसिस्टम तर सर्वात महत्त्वाचं नावात म्हणजे या इकोसिस्टमच्या नावात आधी पहा मित्रांनो, इकोसिस्टम म्हणजे काय, जर आपण याचा मराठीमध्ये अर्थ पाहिला तर पर्यावरण। जर आपण पाहिलं इकोसिस्टम म्हणजे काय, पर्यावरण, तर हा इकोसिस्टम कशापासून तयार होतो, लिव्हिंग, अबायोटिक, बायोटिक। त्याच्यानंतर या इकोसिस्टमचे टाइप्स, त्याच्यानंतर या इकोसिस्टमवर येणारे खतरे म्हणजे जे आपण मॅन मेड मध्ये जे आपण याचा डिफेन्स करत ना आहोत त्याच्याबद्दल सुद्धा पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, आता इकोसिस्टमचं इंट्रोडक्शन स्टार्ट करू आपण। तर पहा मित्रांनो, याच्या 4 टॉपिक मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत। तर इकोसिस्टम म्हणजे पूर्ण आपल्या बॉडी सारखं असतं मित्रांनो। जसे आपली बॉडी, सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम, अगदी त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा इकोसिस्टम मध्ये अगदी त्याचप्रमाणे आता ऑर्गॅनिझम म्हणजे काय, एखादा लिव्हिंग जे सूक्ष्मजीव म्हणजे एखादा जीव याला ऑर्गॅनिझम असं म्हणतात म्हणजे ऑर्गॅनिझमिक इकोलॉजी म्हणजे काय, पर्यावरणाचा अभ्यास करण्याला। जसं आपण पाहतो न्यूरोलॉजी म्हणजे काय, आपल्या पूर्ण ब्रेनचा, रेडिओलॉजी म्हणजे काय, आपल्या हार्टचा अभ्यास। अगदी त्याचप्रमाणे या इकोसिस्टम या पर्यावरणाच्या अभ्यासशास्त्राला आपण इकोलॉजी म्हणजे पर्यावरण शास्त्र असं म्हणतो। अगदी त्याचप्रमाणे याचा फर्स्ट युनिट म्हणजे याचे जे 4 पिलर आहेत, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी अँड द इकोसिस्टम। त्याच्यामध्ये सर्वात बेस्ड म्हणजे फर्स्ट पिलर म्हणजे काय, ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ऑर्गॅनिझमिक इकोलॉजी म्हणजे काय, या पर्यावरण शास्त्रामध्ये जे जीवजंतू आहेत त्याच्या अभ्यासाला आपण ऑर्गॅनिझमिक इकोलॉजी म्हणजे फिजिकल इकोलॉजी असं म्हणतो। त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजे काय, ही जी लोकसंख्या हे आपल्या समाजावर म्हणजे आपल्या सोशल वर जर आपण रिलेट केलं, ऑर्गॅनिझम म्हणजे काय झालं, आपण झालो। त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजे ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पाइसेस इन द पर्टिक्युलर एरिया म्हणजे एकाच जातीचे म्हणजे एकाच स्पाइसेसचे ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल। आता जर आपण आपल्या स्कूलमध्ये गेलो, आपल्या शाळेमध्ये गेलो किंवा आपल्या कोचिंग वर गेलो तर त्या ठिकाणी आपल्या एकाच स्पाइसेसचा ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल पाहायला मिळतं ऍट द सेम पर्टिक्युलर एरिया म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स पाहायला मिळतं। याला पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन असं म्हटलं जातं। अगदी त्याचप्रमाणे या इकोसिस्टम मध्ये सुद्धा पॉप्युलेशन पाहायला मिळतं। त्याच्यानंतर कम्युनिटी पहा मित्रांनो, या कम्युनिटी म्हणजे काय, ऑल लिव्हिंग स्पाइसेस इन एरिया म्हणजे जेवढे, आता हे झालं ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल ग्रुप इन द पर्टिक्युलर एरिया म्हणजे एखाद्या विशिष्ट ग्रुपचाच या ठिकाणी लिमिट दिलेले आहे ह्या पॉप्युलेशन मध्ये। बट ही जी कम्युनिटी आहे होल वर्ल्ड म्हणजे याच्यामध्ये ॲनिमल्स आले, याच्यामध्ये प्लांट्स आले, याच्यामध्ये बॅक्टेरिया आला, याच्यामध्ये फंगाय आलं, असे वेगवेगळ्याचे ग्रुप ऑफ द लिव्हिंग organism in the specific area it called as the community। बट तसं नाही, या पॉप्युलेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल इन द सेम स्पाइसेस इन द पर्टिक्युलर एरिया। या डिफरन्स मध्ये आपल्याला याच्या अगोदरच्या PYQ मध्ये आपल्याला यावर क्वेश्चन विचारलेला आहे। आणि त्याच्यानंतर इकोसिस्टम पहा मित्रांनो, हा इकोसिस्टम म्हणजे काय, फंक्शनल युनिट ऑफ द इकोलॉजी म्हणजे हे जे पर्यावरण शास्त्र आहे या पर्यावरणाचं एक युनिट याला काय म्हणतात, इकोसिस्टम असं म्हटलं जातं। बट हे युनिट कसं आहे,
फंक्शनल, जसं आपल्या बॉडीचं स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ इज कॉल्ड ॲज द सेल, अगदी त्याचप्रमाणे या इकोलॉजी या इकोसिस्टमचं सुद्धा जे युनिट आहे याला काय म्हणतात, याला फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ इट कॉल्ड ॲज द इकोसिस्टम. पहा मित्रांनो, आता इकोसिस्टमचे टाइप्स. आता पहा, आपण जसं पाहिलंय फंक्शनल युनिट ऑफ द इकोलॉजी इट कॉल्ड ॲज द इकोसिस्टम. तर या इकोसिस्टम मध्ये आपल्याला पाहिजे की याचं डिस्ट्रीब्युशन, जर याचं डिफरन्सेस, जर याचं आपण जर क्लासिफिकेशन केलं तर दोन टाइप्स पडतात. एक म्हणजे बायोटिक अँड द सेकंड म्हणजे अबायोटिक. बायोटिक म्हणजे काय, लिव्हिंग. बायोटिक मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड अबायोटिक म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग. तर पहा मित्रांनो, अबायोटिक अगोदर आपण अबायोटिक पाहू म्हणजे निर्जीव वस्तू. आता हे इकोसिस्टम तयार होणे म्हणजे या इकोसिस्टमची रचना, या इकोसिस्टमची तयारीच कुठून आहे, बायोटिक अँड अबायोटिक या दोघांचं एकमेकांमध्ये डिपेंडेंट राहणे किंवा या दोघांपासून तयार झालेले एक युनिट याला इकोसिस्टम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की आपण आहोत, किंवा थोडक्यात जर आपण प्लांटवर पाहिलं, प्लांट सोलर एनर्जी घेतो, सोलर एनर्जी पासून तो फोटोसिंथेसिस करून एनर्जी तयार करतो. त्याच्यावर हर्बिवेअर्स येतात, त्याच्यानंतर कार्निवर, त्याच्यानंतर टॉप कार्निवर. ही जी फूड चेन आहे अगदी त्याचप्रमाणे याच्यामध्ये दोन गोष्टी डिपेंडेंट असतात, बायोटिक अँड द अबायोटिक. तर पहा मित्रांनो, अबायोटिक मध्ये जसं नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव वस्तू, तर निर्जीव वस्तू कोणकोणत्या गोष्टी डिपेंडेंट कशाला, इकोसिस्टमला आहेत, टेम्परेचर तापमान, त्याच्यानंतर लाईट, ही जी सोलर एनर्जी म्हणजे सन, ही जी सन देवता म्हणजे आपण ज्याला सूर्य देवता म्हणतो, या सूर्य देवता सुद्धा या अबायोटिकचा एक घटक आहे. त्याच्यानंतर H2O म्हणजे काय, पाणी, वॉटर, त्याच्यानंतर सॉइल, हवा, पाणी आणि माती, या 3-4 गोष्टी, टेम्परेचर, त्याच्यानंतर लाईट, या 4 गोष्टी डिपेंडेंट असतात कशाला, या इकोसिस्टमच्या तयार होण्याला, या प्रोडक्शन ऑफ द इकोसिस्टमला. आता बायोटिक मध्ये जसं आपण पाहिलं, बायोटिक मध्ये लिव्हिंग, तर बायोटिक मध्ये 3 टॉपिक्स पडतात. एक म्हणजे प्रोड्युसर म्हणजे काय, तयार होणे, म्हणजे प्रोड्युसर म्हणजे काय, अन्न तयार करायला घटक, म्हणजे ऑटोट्रॉप्स. हे कसे असतात, सोलर एनर्जी पासून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, याला आपण ऑटोट्रॉप्स असं म्हणतो. त्याच्यानंतर कंझ्युमर. आता फॉर एक्झाम्पल, आता मी कुणावर डिपेंड आहे, अन्नावर, बट ते अन्न काय, आपण जे व्हीट खातो, राईस खातो, ते कशावर आपण, म्हणजे आपण काय झालो, कंझ्युमर. म्हणजे आपण कंझ्युमरलाच हर्बिवेअर्स असं म्हणतात, म्हणजे हेक्टोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडेंट. आणि डिकम्पोजर म्हणजे काय असतं, कुजवणे किंवा त्याच्यावर डेड बॉडीवर आपलं अन्न तयार करणे, म्हणजे किंवा त्या जी डेड झालेल्या बॉडीला कुजवणे किंवा त्याला डिकम्पोज असं म्हणतात. म्हणजे डिकम्पोजर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल फंगाय अँड द बॅक्टेरिया हे इकोसिस्टमचे महत्वाचे घटक आहे. प्रोड्यूस, कंझ्युमर अँड द डिकम्पोजर, ऑटोट्रॉप, हेटरोट्रॉप अँड द फंगाय, बॅक्टेरिया. एक नोट्स दिलेले आहे, म्हणजे आपल्या एनसीईआरटी म्हणजे गॉड ऑफ द नेट एनसीईआरटी मध्ये आपल्याला म्हणलं आहे की जी टर्म इकोसिस्टम दिलेला आहे ते टॅन्सली सायंटिस्ट या शास्त्रज्ञाने दिलेला आहे. आपण पाहिलं इकोसिस्टमचे 2 टाइप्स पडतात, बायोटिक, अबायोटिक, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग मध्ये पाहिलं टेम्परेचर, सनलाइट, वॉटर अँड द सॉइल. आणि लिव्हिंग मध्ये पाहिलं प्रोड्युसर म्हणजे ऑटोट्रॉप, कंझ्युमर म्हणजे हेटरोट्रॉप अँड द डिकम्पोजर म्हणजे काय, फंगाय अँड द बॅक्टेरिया हे कसे आहेत, डिकम्पोजर युनिट आहे. हे झालं आपलं इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टम बायोटिक अँड द नॉन बायोटिक या 2 गोष्टीवर डिपेंडेंट असतं. आता इकोसिस्टमचे 2 प्रकार आणखी पडतात. एक म्हणजे टेरेस्ट्रियल म्हणजे काय, आपलं लँड, अँड द ॲक्वेटिक म्हणजे काय, समुद्र, म्हणजे लँड अँड द वॉटर. या 2 मध्ये या दोघांमध्ये डिफरन्सवर या दोघांमध्ये आपण ओशन मधली पण इकोसिस्टम पाहणार आहोत आणि रेन फॉरेस्ट मधली पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर डेझर्ट म्हणजे जे आपले मोठमोठे जे वाळवंट आहेत, बट आपण थोडक्यात आधी इकोसिस्टमच्या फॉर एक्झाम्पल पाहू, म्हणजे नेमकं इकोसिस्टम मध्ये कोणकोणते घटक येलेले असतात. हे झालं फंक्शनल युनिट ऑफ द इकोलॉजी इट कॉल्ड ॲज द इकोसिस्टम.